RK फ्री हिट MJ स्पोर्ट्स रझी कुवारी गैसुद्दीन शेख 15 बॅट्स त्यांनी परफॉर्मन्स ऑफ द डेसाठी पुरस्कृत केले गेलेले आहेत, त्यांच्या आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. ताजा किचन ताबीर झेहरुमी यांच्या आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आनंद नायडू तनिष्का आनंद नायडू 5 बायसिकल परफॉर्मन्स ऑफ द डे. करसन फुलोरे साहेब जॉयकुमार अँड कंपनी राजा माणूस यांच्या आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. 6 फॅन्सी गिफ्ट त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. गॅलेक्सी मोटर्स पापाभाई बाईक स्पॉन्सर आहेत ग्रामीण मॅन ऑफ द सिरीजसाठी. त्याचबरोबर फ्युचर टेक एलिव्हेटर शोएब जिलानी आणि अदनान अन्सारी. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स मुशीर नाचन सदात पटेल आणि विष्णू चेंदे यांच्या आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि जाफर शेख यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. चोचाज आखाडा रोलेक्स मेडिकेअर फहाद दळवी आणि मनसब मुल्ला. चोचास आखाडाचे इरफान चोचा आणि रिजवान शेख आणि त्याचबरोबर आसिफ शेख. A1 चिकन सेंटरचे आतिक भाई, गुलाम साबिर, अमान टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे वीरेन अँड धीरेन ठाकरे यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. आता जाऊया आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. मी सर्वप्रथम आमच्या पाहुण्यांनाही ते आमंत्रित करतो. त्यासाठी DY फाउंडेशनचे आणि बालाजी ग्रुपचे आदरणीय शरद भोईर, विकी चौधरी ग्रामपंचायत सदस्य, चेतन माळी वाहतूक सेना अध्यक्ष, उमेश चौधरी, कैलाश चौधरी, देवा चौधरी आणि मात्रे या सर्वांना मी विनंती करतो की आपण या. आपलं सहर्ष स्वागत. सुपर 4 ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि सुपर 4 हा पराभूत टीमचा खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग त्याने केली. भूषण कारभारी ठरलाय या मॅचमध्ये सुपर 4 ऑफ द मॅच. भूषण कारभारी या मॅचचा सुपर 4 ऑफ द मॅच. त्यानंतर सुपर 6 ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये ज्या बॅट्समननी आजच्या मॅचमध्ये केली, मोनिश तरे ठरलाय, मोनिश पाटील ठरलाय या मॅचचा सुपर 6 ऑफ द मॅच. चांगली बॅटिंग मोनिशच्या माध्यमातून. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा जातोय मोनिश पाटील याला, ज्याने 35 रनची खेळी 12 बॉलमध्ये साकारली. तर तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. भरपूर गिफ्ट हॅम्पर्स त्याला दिले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. वामन ठाकरे हे सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर इथे देत आहेत. AA भारत गॅस यांच्या वतीने पुरस्कृत केलं गेलेलं हे दुसरं गिफ्ट हॅम्पर, त्याच्यासाठी AA भारत गॅस यांच्या वतीने पुरस्कृत केलं गेलेलं. आणखीन एक गिफ्ट हॅम्पर मोनिशला इथे मिळतंय. रवी पाटील यांच्या वतीने हे गिफ्ट हॅम्पर इथे दिलं जात आहे. त्यानंतर उमेश चौधरी यांच्याकडून 20% जॉली डिझायनरचं हे कुपन, त्यानंतर कॅप इथे दिली जाईल. कैलास चौधरी यांच्या शुभ हस्ते शादाब कोतकर महापोल यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली. त्यानंतर आमचे निलेश पाटील आणि सुकेश डाकी
यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे दिली जाईल. अक्रॅलिक आर्टचे पल्लनभाई यांच्या वतीने आणि त्यानंतर निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांच्या वतीने पुरस्कृत केले गेलेले ही फळांची बास्केट इथे दिली जाते. खूप चांगला खेळ. आणि त्यानंतर डी साकारिया यांच्या वतीने पुरस्कृत केली गेलेली ही बॅग. मोनिश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सर्व मान्यवरांचा आभार. मोनिश बरोबर मी नक्की चर्चा करेन. मोनिश, खूप महत्त्वाची मॅच होती आणि समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा होता. आज या संघाला तुम्ही नमवलं आणि खऱ्या अर्थाने 35 रनची खेळी. तसं पाहिलं तर सागर भोईर, सागर पाटील असे चांगले खेळाडू तुमच्या टीममध्ये आहेत, परंतु आज जबाबदारीने तुम्ही खेळलात. काय म्हणाल तुमच्या परफॉर्मन्सच्या बाबतीत आणि बाली ट्रॉफीच्या संपूर्ण ओव्हरऑल आतापर्यंत तुमच्या टीमने केलेला परफॉर्मन्स त्याच्या बाबतीत? बाली ट्रॉफीमध्ये आमच्या टीमचा परफॉर्मन्स आणि माझा परफॉर्मन्स आणि खूप चांगला होत आहे. आणि या मॅचमध्ये सुद्धा आम्ही एक प्रकारे म्हणजे अडकलोच होतो, कारण 2 ओव्हरमध्ये खूप रन गेले होते. आमचे मेन बॉलर होते, त्यांना रन जास्त गेले होते, पण परेश उर्फ पप्पू सर यांनी चांगली गोलंदाजी केली. पप्पू सरवर आमचा विश्वास होता की पप्पू सर हे चांगली गोलंदाजी करतील आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही परत एकदा मॅचमध्ये कमबॅक केला. इथून पुढचा प्रवास देखील थोडासा कठीणच होत जाणार आहे बाली ट्रॉफीमध्ये. काय रणनीती असतील यावर्षी? स्वप्न आहे का बाली ट्रॉफी जिंकण्याचं तुमच्या संपूर्ण टीमचं? आणि आज जो सामना जिंकला आणि या विजयाचं श्रेय तू कोणाकोणाला देशील? नक्कीच स्वप्न तर आमचं आहे, पण आमच्यापेक्षा जास्ती स्वप्न आमच्या गावकऱ्यांचं आहे. कारण आम्ही ज्या ठिकाणी पण आमची मॅच असते, आमच्या अगोदर आमचे समर्थक त्या ग्राउंडवर पोहोचलेले असतात आणि स्वप्न आमच्या गावकऱ्यांचं खूपच आहे. आणि आमचं पण स्वप्न आहे की आम्ही फायनल जिंकावी आणि आमच्या प्रेक्षकांना एक चांगली हे करून द्यावं. धन्यवाद. हा होता या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरलाय मोनिश पाटील. वेल प्लेड. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मोनिश. आणि आता जाऊया लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण मॅच आता सुरू झाली आणि या आपण ऐकूया या मॅचचं धावतं समालोचन. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी दाते. नाणेफेक जिंकले ते म्हणजेच या सामन्याची पॉवर शेलर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करताना आता गुड बॉईज केवणी संघाने 8 बॉलचा खेळ झाला आहे आणि 15 धावांचं आतापर्यंत योगदान मिळालेलं आहे. 15 धावा, बिनबाद 15 धावा. एक चांगली सुरुवात आहे. अक्षय मडवी स्ट्राईकवर असेल. फुल टॉस आहे. एलिव्हेशन प्रॉपर झालंय. बॉल निघून जाते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावा. इव्हन आपण पाहिलेत पुल स्ट्रोक, त्यानंतर हुक स्ट्रोक, पण अक्षय मडवी काहीतरी वेगळ्या पद्धतीनेच खेळत असतात. नेहमीच त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे फटके तुम्ही पाहिलेत, रिप्लेमध्ये पाहू शकता. खूप चांगली पॉवर जनरेट केली होती आणि स्लॉटमध्ये घेऊन बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले. 6 धावांसाठी. धावसंख्या झाली बिनबाद 21 धावा गुड बॉईज केवणी दिवे संघाची. अक्षय मडवी खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतात. आतापर्यंत 6 बॉल्सचा त्याने खेळ केला आणि 6 बॉल्समध्ये 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. खूप चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी ही केली जाते. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 3 बॉल्स हाताळले गेलेत. नीरू भोईर थोडासा महागडतोय. पहिले 2 बॉल डॉट आले, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर षटकार. बघा, दिनेश भोईर हा देखील एक जुनं जाणतं नाव आहे भिवंडी क्रिकेटचं आणि आता कुठेतरी अनुभव पणाला लावून तो गोलंदाजी करतोय. आणि पहिले 2 बॉल मात्र खूप चांगले हाताळले होते दिनू भोईरने, पण तिसऱ्या बॉलवर फुलटॉसवर अक्षय मडवीने प्रतिहल्ला चढवला आणि आपल्या संघासाठी 6 धावा जोडल्यात. दिनू कुणाल गोलंदाजीवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस थांबलं, पाहिलं, निहाळलं आणि बॉलला भिरकावून दिलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार. क्लास पाहायला मिळतोय तो म्हणजेच अक्षय मडवीचा. आपण पाहू शकतो विथ द टर्न खेळले, शफल झाले होते, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने उंचीचं मापन केलं आणि खूप नियंत्रित फटका खेळला. हुकचा बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. आजच्या दिवसामध्ये मात्र अक्षय मडवीचा दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण आता संघाची धावसंख्या आहे 27 धावा आणि अक्षय मडवीच्या वैयक्तिक 21 धावांचं योगदान आहे. म्हणजे कुठेतरी एक सिंहाचा वाटा आहे या 27 धावांमध्ये अक्षय मडवीचा. जबरदस्त सुरुवात गुड बॉय केवणी दिवे संघाची तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 4 बॉल्स हाताळले गेलेत आणि धावसंख्या 27 आहे. कुठेतरी चांगली धावगती मेंटेन केलेली आहे. एकही गडी बाद झाला नाही. ही देखील एक जमेची बाजू ठरते गुड बॉईज केवणी दिवे संघाची.
दिन भोईर पहिल्या 2 बॉलवर मात्र त्यांचा अनुभव पाहायला मिळाला, पण त्यानंतर पुढच्या 2 बॉलवर अक्षय मडवीचा प्रतिहल्ला पाहायला मिळाला आहे. आपण पाहतायत बाली चषक 2021 हे दैदीप्यमान नियोजन. आजचा दिवस सलग 13वा आहे आणि 13व्या दिवसातली आजच्या दिवसातली ही तिसरी मॅच तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतोय. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं जे आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या पाहतायत ऐकतायत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. बघा, प्रेक्षकांविना ही स्पर्धा अपूर्ण आहे, पण मात्र खूप चांगलं प्रेम घर बसल्या सर्व प्रेक्षकांनी या स्पर्धेला दिलं आहे, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा तितकंच आभार आहे. उद्याचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि अंतिम दिवसामध्ये देखील खूप चांगली रंगत तुम्हाला घर बसल्या अनुभवायला मिळेल, कारण सर्व फॉर्मॅटच्या फायनल्स उद्या कंप्लीट केल्या जातील. दरम्यान कुणाल पाटील खेळतोय 5 धावांवर आणि अक्षय मडवी खेळतोय 21 धावांवर. दिनू भोईरने आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या, अजून एकही यश मिळालं नाही आहे दिनू भोईरच्या या षटकामध्ये. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगलं नियोजन. गेले 13 दिवसांपासून कायद्यांचं देखील व्यवस्थित पालन करून नियमांची अंमलबजावणी करून ही स्पर्धा परिपूर्ण केली जाते, तर तितकंच चांगलं योगदान आहे अल्ताफ बाली सरांचं आणि पायनर स्पोर्ट्सचं आणि सर्व स्पॉन्सरचं सुद्धा, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान दिलं. सर्वांचं योगदान मिळालं आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा पूर्णत्वास येते. कुणाल पाटील आणि अक्षय मडवीची ही जोडी 27 धावांची नावात भागीदारी पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांनी केलेली आहे आणि विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत पॉवर शेलार संघाचे गोलंदाज, पण मात्र कुठेतरी त्यांचा शोध अपूर्ण ठरतो. योग्य त्या दिशेने मार्गक्रमण करावं लागेल जर विकेटचा शोध घ्यायचा असेल तर. दिनू गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, बॉल मात्र स्टिअर केला जात आहे. थर्डमॅन रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. दरम्यान 2 धावांचा कॉल अक्षयचा आहे आणि या 2 धावा वेगाने पूर्ण देखील केल्या जात आहेत. अक्षयला माहीत होतं की मी डेंजर एंडला आहे, म्हणून त्याने वेगाने पहिली धाव पूर्ण केली, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने दुसरी धाव देखील कंप्लीट केले. धावसंख्या झाली 2 ने पुढे पोचेल 29 या आकड्यावर. 29 रन्स फॉर नो लॉस. एक चांगली सुरुवात. अक्षयने मात्र पूर्ण डावाची सूत्र स्वतःवर घेतलेले आहेत आणि एक परिपक्वता पाहायला मिळते अक्षय मडवीच्या या फलंदाजीमधून. यावेळेस खूप चांगली कलात्मक गोलंदाज दिनू भोईरची पाहायला मिळाली. ब्लॉकआउट डिलिव्हरी होती, हलकासा टर्न देखील या बॉलवर आला होता आणि अशा पद्धतीने दुसरं षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गुड बॉईज केवणी दिवे संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 29 धावा. आता यापुढील सामना असेल तर म्हणजेच 40+ फॉर्मॅटचा. जय हनुमान टेंबवली विपक्ष कालिका माता खारबाव. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने 5 फॉर्च्यून टॉसबॉक्समध्ये तयार राहायचा, जिकडे हा इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यापुढील सामना असेल 40 वर्षांवरील क्रिकेटचा, तर म्हणजे जय हनुमान टेंबवली विपक्ष कालिका माता खारबाव. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने 5 फॉर्च्यून टॉसबॉक्समध्ये थांबून राहायचं आहे. खूप चांगलं क्रिकेट सुभाषजी खेळत आहेत, ते म्हणजेच गुड बॉईज केवणी दिवे संघाचे हे 2 फलंदाज. बघा, क्रिकेट हा ताळमेळीचा खेळ आहे, कॉम्बिनेशनचा खेळ आहे आणि कुठेतरी कुणाल पाटील हा देखील आक्रमक खेळाडू असताना कुणालला माहिती आहे की कुठेतरी अक्षयची बॅट तळपते, म्हणून कुठेतरी अक्षयला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त खेळ हा होतोय, पण पॉवर शेलार ज्या संघाच्या नावामध्येच पॉवर आहे सुभाषजी, तर त्यांच्याकडे देखील तितकेच आक्रमक फलंदाज असतील, पण ती नाण्याची दुसरी बाजू असेल. पण आता मात्र या पहिल्या डावामध्ये पॉवर शेलार संघाला कुठेतरी दमदार भूमिका घ्यावी लागेल. तेच गोष्ट वेगळी आहे की सचिन भोईरसारखा एक आक्रमक फलंदाज पॉवर शेलर संघामध्ये आहे, पण आताच्या घडीला अक्षय मडवी याला मात्र थांबवणं कुठेतरी अशक्य झालेलं आहे. पॉवर शेलर संघाच्या गोलंदाजात दोन्ही गोलंदाज जे आहेत ते त्यांच्या नावासाठी ओळखले जातात, त्यांच्या कामासाठी ओळखले जातात, पण आजच्या दिवसामध्ये प्रशांत देखील व्यवस्थित अशी कामगिरी करू शकला नाही आणि दिनेश देखील सपशेल फेल ठरलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच आकाश वारघडे. हा देखील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे पॉवर शेलार संघाचा. बघा, योग्य तो ऑप्शन यूज करायला हवा. 29 धावा झालेत बिनबाद 29 धावा. गुड बॉईज केवणी दिवे संघाकडून खूप चांगली दर्जेदार सुरुवात. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने स्लॉक केलंय, बॉलला उडवून दिलंय मिड विकेट सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. क्या बात आहे. बघा, फुटवर तितकंसं नव्हतं, पण त्याच्या मनगटावर त्यांना विश्वास होता आणि मनगटाचा योग्य तो वापर करून बॉलला हवाई सपार घडवले, मिड विकेट सीमारेषेत दाखवले. बघा, आपण पाहू शकतोय फुटवर तितकंसं नव्हतं, पण मनगटाचा वापर आणि खांद्याचा अचूक वापर केला आहे आणि कुठेतरी शारीरिक संतुलन व्यवस्थित राखत हा षटकार पूर्ण केला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. नाबाद 35 धावांची भागीदारी बनवलेली आहे कुणाल पाटील आणि अक्षय मडवीने. अक्षय वारगडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस लोअर फुल टॉस होता, खूप चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं जाते. लोअर बॅकलिपने सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला हा बॉल स्टॉप केला जाईल, तोवर एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या जाईल 1 पुढे आणि पोहोचेल 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. अक्षय वारगडे खूप चांगला कमबॅक करतोय. यॉर्कर लेंथचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. आकाश वारगडे, सॉरी माफ करा, आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. स्पिन अटॅक कधी कधीच फायदेशीर ठरू शकतो तुमच्यासाठी, आणि आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं आहे की खूप कमी गोलंदाज आहे स्पिन अटॅक जे त्याच्यासाठी ओळखले जातात. त्यातला प्रेषित एक नाव आहे ओवळी संघाचा. धावसंख्या जाईल ते म्हणजेच 1 पुढे पोचेल 37 आकड्यावर. आकाश देखील संमिश्र गोलंदाजी करतो. तो स्पिन अटॅक देखील तितकेच चांगले हाताळतो जितका तो पेस गोलंदाज आहे. तर योग्य तो ऑप्शन योग्य त्या वेळी यूज करायला हवा. फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करायला हवी पॉवर शेलर संघाच्या गोलंदाजांनी. ते पाहूया या पुढील बॉलवर काय पाहायला मिळेल. गती परिवर्तन, मिस टाइम आहे. मिडऑफला क्षेत्ररक्षक नाही. आकाश स्वतः झेल घेण्यासाठी सरसावला होता. कुठेतरी शारीरिक संतुलन बिघडलंय. दरम्यान या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि आता मात्र कुणाल सुद्धा मोठी फटकेबाजी करण्यासाठी सुरुवात करतोय, कारण त्याला माहिती आहे 4 षटकांचं क्रिकेट असताना आपल्याकडे जास्त वेळ नसेल. जसे अक्षय मडवीची बॅट तळपते तसं मला देखील त्या रांगेत जाऊन फलंदाजी करावे लागेल आणि कुठेतरी आता 14 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान आतापर्यंत दिलंय ते म्हणजेच कुणाल पाटीलने. धावसंख्या झाली 39 धावा. 4 बॉल्स तिसऱ्या षटकातले हाताळून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आकाश वारगडे 10 धावा आतापर्यंत खर्च केला आहेत. कुठेतरी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कुठेतरी चुकीचा ठरवला आहे या 2 फलंदाजांनी. पुढचा बॉल आकाशचा. हाफ ट्रॅकर खूप चांगला पुल कन्वर्ट केलाय. बॉलला मात्र उडवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. आता मात्र कुठेतरी अक्षय मडवीने टाळी दिले कुणाल पाटीलला आणि त्याच्या माध्यमातून आता षटकारांची आतिषबाजी होते. आकाश वारगडे देखील एक चांगला ऑप्शन होता गोलंदाजाचा, पण तो ऑप्शनसुद्धा निकामी ठरलेला आहे. 5 बॉलचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या झाली आहे गुड बॉईज केवडी दिवे संघाची बिनबाद 45 धावा. अर्धशतकी भागीदारी कोणाची झाली आहे का या स्पर्धेमध्ये? यस, खूप वेळा झालेली आहे आणि पाहूया ही भागीदारी कुठवर जाऊन मजल मारते. आकाश थोडासा नाराज असेल स्वतःच्या कामगिरीवर, कारण एक मोठी स्पर्धा आहे आणि मोठी स्पर्धा असताना कुठेतरी एक जबाबदारीसुद्धा असते आणि जबाबदारी स्वीकारताना कुठेतरी कमी पडतोय हे देखील मान्य करायला हवं. यावेळेस विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा फोर्स खूप जास्त होता पण कनेक्शन झालं नाही. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि गुड बॉईज कबड्डी दिवस संघाची धावसंख्या झाले 15च्या धावगतीने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 45 धावा. यापुढील मॅच असेल ती म्हणजेच 40+ फॉर्मॅटमधली. जय हनुमान टेंबिवली विपक्ष कालिका माता खारबाव. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने 5 फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं आहे. लगेचच हा पहिला डाव समर्पित झाल्यानंतर नाणेफेकीचा कॉल केला जाईल. खूप चांगलं हे वातावरण आहे. आम्ही पाहिलं मोबाईलवर 41°C हे वातावरण आहे भिवंडी परिसराचं. तर आता तरी देखील या मैदानावर तितकीशी उष्णता जाणवत नाही आहे. खूप चांगलं हे मैदान खरं तर कर्मभूमी आहे. मैदान म्हणजेच काय तर टेनिस क्रिकेटपटूंची कर्मभूमी आणि भिवंडी परिसरातलं हे एक चांगल्या दर्जाचं स्टेडियम आहे जे तुम्हाला खेळण्यासाठी मिळते आणि कुठेतरी तुम्हाला देखील स्वतःचा खेळ पुढे नेण्यासाठी या मैदानाची मदत होणार आहे. 3 षटकांची समाप्ती आहे. गुड बॉईज कबड्डी दिवस संघाची धावसंख्या झाली बिनबाद 45. एक चांगली सुरुवात आहे. बघा, टॉस एक महत्त्वपूर्ण घटक आहे. जेव्हा आपल्याला सामना चालू करायचा असतो तो टॉस केला जातो आहे, पण टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं पॉवर शेलार संघाने, पण त्यांचा निर्णय मात्र हे 2 फलंदाज कुणाल पाटील आणि अक्षय मडवी यांनी मात्र तो निर्णय चुकीचा ठरवलेला आहे. तर पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज यूज केला जाईल जो कुठेतरी धावांना अंकुश लावेल. भावेश पाटील नवीन गोलंदाज येतोय. हाजी समज स्टँडकडून तो गोलंदाजीचा स्टार्ट घेईल. चला जास्त वेळ घेऊ नका, कारण वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. 3 फॉर्मॅटचं क्रिकेट तुम्हाला खेळवायचं आहे. 1 फॉर्मॅटचा क्रिकेट संपलेला आहे जो ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट होता. खूप चांगल्या पद्धतीने 2 दिवस ती मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. 23 मार्च 2021 ते 24 मार्च 2021 आणि खूप चांगला समालोचक वर्ग तुम्हाला त्या दिवशी ऐकायला मिळाला. कुणाल दाते सर, चंदू शेट्टे सर, हरीश पंड्या सर, सिद्दीक भाबे सर. स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम समालोचक देखील तितकंच करतायत आणि ते समालोचकांनी ती 2 दिवसीय स्पर्धा मात्र पूर्ण भारतभर गाजवली असं आपण म्हणू शकतोय. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच भावेश पाटील. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अक्षय मडवी जो खेळतो वैयक्तिक 24वर.
हलकंसं गतिपरिवर्तन केलं होतं, पण परिवर्तन करताना कुठेतरी दिशेवरचं नियंत्रण देखील ठेवायला हवं. दिशेवरचं नियंत्रण चुकलं आहे आणि वाईट बॉलची घोषणा पंच करतायत. धावसंख्या जाईल 1ने पुढे पोचेल 46 या आकड्यावर. 46 नो लॉस. जबरदस्त फटकेबाजी अक्षयची आणि तितकीच चांगली धुवाधार फलंदाजी कुणालने तिसऱ्या षटकामध्ये केले. एक संमिश्र फलंदाजी या दोन फलंदाजांकडून मिळते गुड बॉईज केमणी दिवे संघाला. भावेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोवर फुल टॉस, कनेक्शन प्रॉपर झालं नाही आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, बॉल निघून जातो थर्डमॅन रिजनमध्ये. 2 क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी येत आहेत आणि थर्डमॅन रिजनमध्ये हा बॉल अडवला जाईल. तोवर 2 धावा शिताफीने कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या दोन्ही जाईल पुढे पोचेल 48वर. 48 रन्स ऑन बोर्ड. बघा प्रत्येक बॉलवर धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातो. एकंदरीत पूर्ण डावाचा जर विचार केला तर फक्त 5 डॉट्स बॉल या डावामध्ये पहिल्या डावामध्ये हाताळलेले आहेत, ते म्हणजेच गोलंदाज आणि बाकी सर्व चेंडूवर 2 फलंदाजांनी मात्र अक्षरशः तुटून फलंदाजी केली आहे. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होते. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. आडव्या वाटेने खेळलंय. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करून फेक करेल. तोवर 2 धावांचा कॉल धोकादायक ठरू शकेल आणि पहिला हादरा बसतोय अक्षय मडवीच्या स्वरूपात गुड बॉईज केमणी दिवे संघाला. धावसंख्या 49 असताना. बघा प्रत्येकाचं एक स्वप्न असते की अर्धशतकी भागीदारी झाली पाहिजे, पण कुठेतरी एक्झॉस्ट झाला होता अक्षय मडवी आणि त्याला नक्कीच जाणवलं होतं की माझ्याकडून आता मात्र त्याची धोबादारीची फलंदाजी होत नाही आहे. म्हणून स्वतःच्या विकेटचं असं समर्पण करून नवीन फलंदाजाला आत घेतोय आणि नवीन फलंदाज आत येतोय तो म्हणजे सागर पाटील. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल सागर, नॉन स्ट्राईकला असेल कुणाल. धावसंख्या झाली 1 गडी बाद 49 गुड बॉईज केमणी दिवे. टॉससाठी तयार राहायचे कालिका माता खारबाव आणि जय हनुमान टेंबोली संघाच्या कर्णधारांनी 5 फॉर्च्यून टॉसबॉक्समध्ये, जिकडे सुभाष धुमाळ सर पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीचा कॉल करून घेतील. जर आपण प्रोजेक्शन स्कोरचा विचार केला तर याच धावगतीने खेळ झाला तर जवळपास 54 ते 56 धावा धावफलकावर पाहायला मिळू शकतील आणि कुठेतरी एक ब्रेक थ्रू मिळाला आहे. तो महत्त्वाचा ठरू शकतो का ते पाहूया, कारण विकेट आल्यानंतर कुठेतरी दबाव वाढवण्याचा प्रयत्न होईल पॉवर शेलर संघाकडून गुड बॉईज केमणी दिवे संघावर. पाहूया तो दबाव वाढतोय की कमी होतोय. स्ट्राईकवर असेल बॅट्समन सागर. हाफ ट्रॅकर होता आणि पंचाच्या मध्यभागातून उंचीचा दाखला घेत वाईड बॉल्सची घोषणा केली जाते. धावसंख्या झाली 1 ने पुढे आणि अशा पद्धतीने धावसफलक जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावर. 50 ओलांडली आहे गुड बॉईज केमणी दिवे संघाने. बघा 3 षटकानंतर 45 होत्या, पण आता मात्र कुठेतरी जसा अक्षयचा विकेट डाऊन झाला त्यानंतर पाहूया धावांचा वेग वाढतोय का कमी होतोय. बघा पंचांच्या निर्णयाचं पालन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ते स्वाभाविक आहे मित्रांनो. खरंच मार्कवर भावेश सज्ज होते. पहिला बॉल वाईड हाताळला, त्यानंतर दुहेरी धाव आले, त्यानंतर विकेट डाऊन झाला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईड हाताळला आहे. एक मोठं षटक होईल हे. यावेळेस वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. कॅन बी फुल टॉस होऊ शकला असता जर तुम्ही इम्प्रोवाईज केलं असतं स्वतःला तर, पण स्वतःवर नाराज असेल सागर की हा बॉल माझ्याकडून कसा सुटला निसटला. धावा यायला हव्या होत्यात या शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये. धावसंख्या झाले 1 गडी बाद 50. बॉल्स फेकून झालेत या 4थ्या षटकातले 3. 4था बॉल राईट आर्म द विकेट भावेश पाटील. यावेळेस बॅक टू द बॉल ड्राईव्ह. बॉल सरळ निघून जाते. लॉंग ऑनच्या हातामध्ये बॉल विसावते. फेक करेपर्यंत फक्त 1च धाव पूर्ण केली जाते. खूप चांगलं डेडिकेशन या षटकामध्ये पाहायला मिळते पॉवर शेलर संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि जर असंच डेडिकेशन पहिल्यापासून जर दाखवलं असतं तर इतक्या धावा होऊ शकल्या नसत्या. गोलंदाजांनी थोडंसं निराश केलं आहे पॉवर शेलर संघाच्या. 2 बॉल शिल्लक आहेत अजूनही. 4 बॉलचा खेळ झाला आहे. धावसंख्या झाला 1 गडी बाद 51 धावा. आता कुठेतरी परिस्थिती आटोक्यात आलेली आहे पॉवर शेलर संघाच्या. वा 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 काय परिवर्तन आहे. पिचिंग अचूक आहे. उजव्या बाहेर बॉल ठेवला गेला होता आणि त्यानंतर खूप चांगलं रिलीज पॉईंट देखील आहे आणि एंड पोझिशन देखील तितकीच चांगली आहे. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न फसतोय फलंदाज कुणालचा आणि मी म्हणालो होतो की एक ब्रेक थ्रू असतो आणि अक्षय मडवी जो बाद झाला त्यानंतर मात्र कुठेतरी धावांचा ओघ जो आहे तो कमी झाला आहे. धावसंख्या 51. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाईम आहे. शॉर्ट लेगला हा बॉल लँड होईल. दरम्यान लॉंग लेगमधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. पाहूया तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव पूर्णत्वास येईल का तर नाही. 2 धावाच पूर्ण केल्या जातील. तिसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागले. धावसंख्या झाली ते म्हणजे 53 धावा आणि जिंकण्यासाठी पॉवर शेलर संघाला 24 बॉल्समध्ये
54 धावा पूर्ण कराव्या लागतील. तुम्हाला घेऊन जातोय 5 फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये, जिकडे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. थँक्यू. अनबेकीकडे खारबाव गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि महानगरपालिकेचे गजानन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर हे कॉईन आपण पाहू शकता, एका बाजूला AB तर दुसऱ्या बाजूला ZP. AB कॉल आहे खारबाव संघाचा, मात्र नाणं उभं राहिलेलं आहे. पुन्हा एकदा नाणेफेक केली जाईल. पाहूया काय येतोय. आमचे मॅच रेफरी सांगतात की ZP टेंबोली संघाचे नाणेफेक जिंकलेले आहे. तर गजानन पाटील साहेबांना विनंती असेल रोलेक्स मेडिकर ही स्पॉन्सर फाद दलवे आणि मनसुख यांच्या माध्यमातून हे बॅग दिली जाते. तर मान्यवर विनंती असेल की आपण व्यासपीठाची सोय वाढवायचे. नाणेफेक टेंबोली संघाने आपण जिंकलेले आहे, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय खास कारण? नक्कीच आमच्याकडे फलंदाजी चांगली आहे. मुकेश नांदुरकर, हरीश नांदुरकर, तसंच प्रमोद गोराटकरसुद्धा चांगला फॉर्मला आहे. संदीप गोराटकर, अशी चांगला असं बॅटिंगचा भरणा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा खूप भरोसा आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे. कालिका माता खारबाव संघ हा एक मोठा संघ आहे तालुका क्रिकेटचा. जर विचार केला तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच खारबाव संघ म्हटलं तर एक चांगला मजबूत 40+ संघ आहे. परंतु आम्ही कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी 35 धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कालिका माता खारबाव संघाने एक नाणेफेक आपण हरलेले आहेत. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. मात्र इथे मानाच्या विरुद्ध घडले आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करावी लागणार आहे. तर प्रथम फलंदाजी करताना आपला संघ किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करेल? 50+ करण्याचा प्रयत्न. आणि 50+ मजल मारण्यासाठी असे कोणते फलंदाज असतील तुमच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडून खास अपेक्षा केली जाईल? महेंद्र, किशोर, मनोज, संजय. तर खारबाव विपक्ष टेंपोली एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले टेंपोली संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे ते खारबाव संघाला. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. नमस्कार आणि स्वागत आहे पुन्हा एकदा बाली ट्रॉफी 2021च्या आजच्या या 13व्या दिवसामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये जाईल पॉवर शेलारची. आज शेलारला पॉवर दाखवावी लागेल, कारण 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग त्यांना करायचा आहे. चांगली बॉलिंग टाकली लास्ट ओव्हरमध्ये. भावेशने फक्त 8 रन खर्च केले आणि कुठेतरी धावसंख्येला लगाम लगवला. पहिल्या 3 ओव्हरच्या तुलनेमध्ये शेवटचं षटक खूप चांगलं राहिलं आणि 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आता पॉवर शेलारची मैदानामध्ये आहे. स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय बॅट्समन सचिन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनेश भोईर. सचिन भोईर आणि दिनेश भोईर हे 2 ओपनर्स आता ग्राउंडवर आहेत. पहिला बॉल टाकण्याची जबाबदारी जय तुरेवर पुन्हा एकदा आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेल्यानंतर फक्त पंच केला आहे आणि ते पहा
ताळमेळच नाहीये दोन्ही बॅट्समनमध्ये. दिनेश भोईर सरळ धावत सुटले, सचिनचा कॉल नव्हता आणि बॅट्समन आउट होतोय. पहिल्याच बॉलवर पहिला धक्का, तो देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये. दिनेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. तर पहिला धक्का इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बसलाय. जयतुरेचा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त पंच केला होता. मिड ऑफ आणि शॉर्ट कव्हरच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दिनेश ज्या पद्धतीने कॉलिंग होतं, ताळमेळ नव्हतं दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान आणि रनआउट झालाय. पहिला धक्का बसलाय टीम पॉवर शेलारला 0 या आकड्यावर. आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेत आकाश वारगडे. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे मिळताना दिसेल. आणि आता खातं उघडलंय पॉवर शेलारचं. सचिनने खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 1. आकाश वारगडे. आकाश वारगडे तसं पाहिलं तर एक नामांकित बॉलर आहे आणि आता फलंदाजी देखील करावी लागेल आणि ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका या टीममध्ये खूप महत्त्वाची असते. पॉवर शेलारच्या दरम्यान ज्यावेळेला तो खेळतो, सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याची बॉलिंग खूप चांगली सध्या पाहायला मिळाली आहे या बाली ट्रॉफीमध्ये. आणि आता आकाश वारगडेला बॅटिंग करायची आहे. भिवंडी प्रीमियर लीगमध्ये देखील आपण पाहिले यांना खेळताना या सर्वच खेळाडूंना BPLच्या दरम्यान. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आकाश वारगडे आहे. पहिलं षटक जय तुरे हाताळतोय. जय तुरेचा कमालीचा सीझन राहिला आहे. यंदाच्या सीझनमध्ये चांगली बॉलिंग जय तुरेने केली आहे. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला खूप चांगला फटका. आकाश वारगडेच्या बॅटमधून 1 बाउन्स, बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. चार रनने खातं उघडलंय आकाश वारगडेचं. टीमची धावसंख्या आहे 5. लक्ष्य आहे 54 रनचं आणि 54 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये ठोस सुरुवात पाहिजे. विकेट गमावली, दबाव आहे टीमवर, परंतु तो दबाव झुगारून नीडर बॅटिंग करणं गरजेचं आहे आणि आकाश वारगडे त्याच्यासाठी जाणला जातो. पहिला बॉल त्याच्या बॅटमधून चौकार. जय तुरेने थोडासा स्लाइटली ओव्हरपिच आणि रूम दिला होता आउटसाईड ऑफ स्टंप, त्यामुळे हा स्ट्रोक बनतो आणि तो बनवला बॅट्समन आकाश वारगडेने. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला 4 रन त्याच्या बॅटमधून. आणि पॉवर प्ले असल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये भरपूर कमी वेळेलाच आपल्याला फिल्डर पाहायला मिळतो. एकतर क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफला किंवा मिड विकेटला ठेवला जातो. एक्स्ट्रा कव्हर खालीच ठेवतात आणि त्याचाच फायदा उचलला आहे बॅट्समन आकाश वारगडेने. खातं उघडलं चौकाराने. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 5. पॉवर प्लेच्या दरम्यान सध्या खेळ सुरू आहे. यानंतर 40+ सामना होणार आहे. त्यामध्ये जयनुमान टेंबिवली आणि कालिका माता खारबाव. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल बीट करून जातं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जय तुरेने आता मात्र थोडीशी लाईन पहिलेच खेचून टाकली होती. बॉल थोडासा मागे पिच केला. या अगोदरचा बॉल थोडासा ओव्हर पिच होता, त्यावर तुटून पडला आणि त्यानंतरचा बॉल मात्र डॉट बॉल जय तुरेच्या माध्यमातून. वय कमी आहे परंतु एक्सपिरियन्स आता भरपूर मिळाला आहे जय तुरेला, कारण आपण पाहतो चांगल्या चांगल्या स्पर्धा तो खेळताना दिसतोय. खुल्या गटामध्ये देखील तो स्पर्धा खेळण्यासाठी आला होता वाघवीळला. यावेळेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल अडवला जातोय. रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. मेघा वाघबीळ या टीममध्ये मेघाने त्याला आमंत्रित केलं होतं खास करून खुल्या गटातील स्पर्धा खेळण्यासाठी, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय त्याचा. एक्सपिरियन्स येतोय. खुल्या गटातील स्पर्धा, सिटी क्रिकेट, भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये त्याने आपली छाप सोडली आहे. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर स्थिर आहे 5. स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना बॅट्समन आकाश वारगडे, ज्याने पहिल्या बॉलवर चौकार ठोकला, परंतु त्यानंतरचे 2 डॉट बॉल त्याच्या विरुद्ध जय तुरेने टाकलेत. फुलर लेनचा बॉल होता. ऑफ ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दरम्यान. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला होतो. 1च रन इथे मिळेल आकाशला. 6 रन झालेत स्कोअरबोर्डवर. पहिलं षटक इथे पॉवर प्लेचं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत 6 आणि आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 48.
बाली ट्रॉफी आजचा खूप महत्त्वाचा दिवस. आज एकूण एक सामना तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल, कारण इथून क्वार्टर फायनल सेमीफायनलचा प्रवास सुरू होईल, फायनलपर्यंत जाण्यासाठीचा प्रवास सुरू होईल आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अगदी चांगला खेळ करणं गरजेचं आहे. आज अनेक टीम जोखीम घेत असताना तुम्हाला पाहायला मिळतील, वेगवेगळे निर्णय येताना पाहायला मिळतील. एखादी टीम बॅटिंगमध्ये वरचढ आहे, हे मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं. खूप चांगली बॅटिंग मोनिश पाटीलने केली. आज थोडंसं अपयश आलं सागर भोईरला त्या मॅचमध्ये. आणि आता बॉलिंग मार्कवर आलेले आहेत सागर पाटील. पॉवर शेलारच्या विरुद्ध गुड बॉय केवनी दिवे या दरम्यान ही मॅच. खूप चांगला खेळ आणि खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे गुड बॉय केवनी दिवेने आत्तापर्यंत या टुर्नामेंटमध्ये. पॉवर शेलार ने देखील पॉवर दाखवली आहे. शेलार गाव देखील त्याच्यासाठी जाणलं जातं, त्यांच्याकडे ताकद आहे, पॉवर आहे. नाव देखील टीमचं तसंच पॉवर शेलार. आता देखील पॉवर दाखवणं गरजेचं आहे. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगची जबाबदारी आहे सागर पाटीलच्या खांद्यावर. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सर यांचं इथे आगमन झालं. वेलकम. धन्यवाद कुणाल. लेफ्ट ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. डॉट बॉलचं इथे मात्र दबाव वाढताना दिसेल. पर्सेंटेज जर वाढलं तर मात्र दबावामध्ये येईल पॉवर शेलार आणि ते दबाव वाढला तर विकेट जातील आणि विकेट जर गेल्या तर मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये लोटला जाईल संघ. कारण मागच्या मॅचमध्ये आपण हे चित्र पाहिलंय. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. टीम गुड बॉय केवनी दिवे आणि पॉवर शेलारचा विचार केला तर. स्वीप केलाय, खूप चांगला फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. फक्त सिंगल मिळताना दिसेल. फिल्डिंग देखील चांगली करत असताना टीम गुड बॉय केवनी दिवे या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आहे फक्त 7. म्हणजे आता 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 बॉलमध्ये 47 रन करायचे आहेत. सोळा बॉल आणि 47 रन. ओव्हर नंबर सेकंडमध्ये सागर पाटील. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सचिन. सचिनसाठी हा बॉल बॅकफुटला गेला, फक्त पंच केला आहे. डीप कव्हरमधून फिल्डर येत आहेत. एक रन इथे मिळताना दिसेल. सॉफ्ट हँडेडली हा पंच होता, परंतु भरपूर वेगाने आले डीप कव्हरमधून फिल्डर. तोपर्यंत एकच रन इथे मिळताना दिसते आणि आता 15 बॉलमध्ये 46 करायचे आहेत. हळूहळू जो रिक्वायर रन रेट आहे तो झपाट्याने वाढतोय. पॉवर शेलारवर दडपण येणार आहे. हे षटक मात्र पाहायला मिळते बॉलर सागर पाटीलच्या माध्यमातून, कारण 3 बॉल आतापर्यंत टाकले. 3 बॉलमध्ये फक्त 2 रन त्याने खर्च केले. जय तुरेने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन खर्च केलेत. पॉवर प्ले नंतर देखील एकही मोठा फटका आलेला नाहीये. ओव्हर पिच बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, डीपमध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. चांगली फिल्डिंग तिथे होते अक्षय मडवीच्या माध्यमातून. आज अक्षय मडवीने बॅटिंग देखील चांगली केली आहे. 27 रनचा खेळ. कुणालने 22 रन केले आणि त्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट झालं. मागच्या मॅचमध्ये 35 रनची खेळी मोनिश पाटीलने साकारली, त्याचमुळे टार्गेट सेट झालं आणि या मॅचमध्ये मात्र अक्षय आणि कुणालने चांगला परफॉर्मन्स दिला ॲज अ ओपनर येत असताना. 4 बॉलमध्ये फक्त 3 रन खर्च केलेत. यावेळेला फटका चांगला आहे. टायमिंग पाहूया जुळलंय का. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि एका पायावर पहा बॅलन्स करत असताना हा झेल पकडलाय का, परंतु आपले अंपायर इशारा करतायत तिसऱ्या अंपायरकडे आणि पाहूया त्यांचा डिसिजन काय येईल. सगळ्याच अँगल्सने आपल्याला दाखवायचं आहे प्रिन्स मूवीज, कारण आजच्या मॅचेस खूप क्रुशियल आहेत. वेळ लागला तरी चालेल. जे विविध अँगल आहेत त्या अँगलनी तुम्हाला हे चित्र स्पष्ट करायचं आहे, कारण आज कोणावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी, याची खात्री आमचे सर्वच अंपायर करतील. साईड अँगलनी देखील दाखवण्याची मागणी केली आमच्या पंचांनी. अमित साळवी यांनी कॅच तर क्लीन पकडले असं त्यांचं मत आहे, परंतु एक अँगल अजून त्यांना तपासायचा आहे जिथे त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या दिशेने टेकला जातोय, तिथे त्यांना चेक करायचं. एक्झॅक्ट हा पाय मागे तर गेलेला नाही आहे ना बाउंड्री लाईनच्या. यस कुणाल,
भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका के आउट. यस तर बैट्स- अमित बैट्समैन आउट है। साळवी यांनी इशारा केलाय. महेश पाटिल जो भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक हैं, उन्होंने स्पेशली आपको शुभकामनाएं कमेंट्री के लिए दी है, तमाम कमेंटेटर्स को दी है और इस शो के लिए दी है. बहुत धन्यवाद सर. और वाकई में कुणाल दाते की आवाज़ को आप IPL में भी 2 तारीख से सुनेंगे इंशाल्लाह. तर इथे विकेट मिळाली आहे आणि जजमेंट पहा. चांगला झेल तिथे पकडला कुणाल पाटील यांनी. फुलर लेनचा बॉल उडवलाय. बॉल आता काऊ कॉर्नर रिजनला फिल्डर आहेत, नाही थांबवू शकणार कारण टायमिंग एवढं चांगलं होतं. प्रॉपर साऊंड आला बॅट आणि बॉलमधून ज्यावेळेला संपर्क झाला यावेळेला एक मायटी हिट येतोय, षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या आणि जयेशचं देखील खातं उघडलंय. रन झालेत 15 रन स्कोअर बोर्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आले, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आले. टीमची धावसंख्या 15 आहे आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन करायचे 39. 12 बॉल 39 रन. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मजर आहेत, मजर खान, त्याचबरोबर सिद्दीक भाबे सर आणि आमच्या तमाम बांधवांना जुमा मुबारक. आज टीमची धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर आत्तापर्यंत 15 आणि आता या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक असताना रन करायचे 39. 39 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. धन्यवाद कुणाल दाते. सुपर फ्राइडे की सुपर दोपहर में आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं भारत का सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी 2021. आए दिन बाहर के मुकाबला चल रहा है. ग्रामीण में पावर शेलार बनाम गुड बॉय केवनी दिवे के बीच में. लक्ष्य रखा था 54 रनों का. 2 ओवर की समाप्ति पे 15 रन बने और 2 बड़ी विकेट. दिनेश और सचिन आउट हो चुके हैं. बचे हुए जो 2 ओवर है उसमें 39 रन चाहिए. मज़र खान जुड़ चुके हैं कमेंट्री में आज. वेलकम मज़र. थैंक यू सिद्दीक भाबे सर. अगला मुकाबला 40+ से और उसके बाद क्लैश ऑफ टाइटन्स आप देखेंगे. विनोद पाटिल फेम टीम RD 4440 और जय भोलेनाथ सरोली पारा. आज पहला मुकाबला क्या रोमांचक रहा था. मैगी और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पारा के बीच में. आखिरी ओवर में 11 चाहिए थे, 92 का लक्ष्य था. दानिश का जो कॉटन बोल्ट पकड़ा गया सागर दौरा, मानो वो मैच पकड़ा गया. बैक टू क्रिकेट नाउ. 2 ओवर समय में कॉपरेट करें दोनों टीमें. ऑन फील्ड अंपायर आपको भी इस बात का ध्यान रखना है. केवनी दिवे आपको मैच रेफरी की तरफ से पहली ऑफिशियल वार्निंग दी गई है. खेल की शुरुआत होती हुई सूरज भुईर को मोर्चे पे लगाया गया है. सामना करेंगे बैट्समैन आकाश वारगड़े. नॉन स्ट्राइक पर हैं जयेश जोशी. लंबे रनअप से मुड़ते हुए सूरज भुईर. राइट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं आकाश वारगड़े के लिए. आस्किंग रन रेट बढ़ चुका है. पहली गेंद बहुत खूबसूरत ड्राइव, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी. 1 रन बना. हाना चलती हुई, लेकिन 2 रन पूरे किए बैट्समैन ने. जी बिल्कुल, यहाँ पर अच्छी दौड़ देखने को मिली और बहुत ही खूबसूरत वहाँ पर स्ट्रोक लगाया था आकाश वारगड़े ने. हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश की थी लेकिन एलिवेशन नहीं दे पाए. तेज कदमों के साथ ये 2 रन पूरे किए थे. 2 रनों की मदद से स्कोर 17 पर जा पहुँचा है. बाली ट्रॉफी में एक नया पन्ना कमेंट्री का कल जुड़ गया. वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल भी हमारे साथ है. सूरज भुईर काफ़ी लंबे रनअप से गेंदबाजी करते हैं.
इस मरतबा ऑफ स्टंप से ज़्यादा बाहर, वाइट। तो अतिरिक्त रूप में इस बार बढ़ोतरी होती हुई स्कोर 18 पर जा पहुंचा है। कल देर रात भी कमाल का मुकाबला जीता था यहाँ पर। आई बुढ़बाई केविनी देवी ने आई एक पूरा मानकुल को उन्होंने शिकस्त दी थी, और क्या गेंदबाजी की थी वहाँ पर सूरज भोईर ने, और ख़ास करके बल्लेबाजी बहुत बेहतर रही थी। कुणाल ने जिस तरह से बल्लेबाजी की थी देर रात, और आज भी हम देख रहे हैं कि अच्छी बल्लेबाजी की है। कुणाल ने 22 रनों की पारी खेली और अक्षय मडवी ने 27 रनों की पारी खेली। एक अच्छा टोटल सेट किया है 54 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई। लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर हम देख रहे कि पावर शिलार थोड़ा सा स्ट्रगल कर रही है। राइट आर्म ओवर द स्टंप्स गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज सूरज भोईर। अपील और बैट्समैन स्वयं निकल गए, एज एंड गॉन। बहुत ही खूबसूरत गेंद के ऊपर वहाँ आकाश वारगड़े का विकेट गिरा है। कमाल की गेंदबाजी कर रहे पूरे टूर्नामेंट में सूरज भोईर, और जो गुडबाई केवनी देवी की भावे सर जो ताकत है वो उनकी गेंदबाजी है। चारों जो गेंदबाज है उनके पास फ्रंट लाइन गेंदबाज है, और सभी को सिटी क्रिकेट का काफ़ी अनुभव है। और सबसे बड़ी बात है कि अक्षय मडवी ने कप्तानी बहुत अच्छी की है। जी बिल्कुल, अक्षय मडवी की अगर हम बात करें तो चाहे वो अपने गांव के लिए खेले या फिर सिटी क्रिकेट में खेले, बहुत बढ़िया उनकी कप्तानी रहती है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं अब विजय भोईर, लेकिन कठिनाइयाँ पावर शेलार के लिए बढ़ती हुई। काफ़ी दबाव में आ गई पावर शेलार। जिस तरह सचिन भोईर का कैच लिया था बाउंड्री पर, सूरज भोईर राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए विजय भोईर के लिए दौड़ना शुरू किया। पटकी हुई गेंद फिर से वाइट। बिल्कुल पटकी हुई गेंद रही थी, लेकिन ऑफ स्टंप से काफ़ी बाहर रही थी सूरज भोईर की ये गेंद। अतिरिक्त रूप में एक बार फिर से बढ़ोतरी होती हुई इस ओवर में अब तक 2 गेंदें वाइट की है सूरज भोईर ने। अभी भी यहाँ से हम देखें तो 10 गेंदें और 35 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 1/4 दी ओवर का इशारा इस वक्त आता हुआ। जो इक्वेशन है वो थोड़ा सा मुश्किल है। अब यहाँ से बल्लेबाजों को भावे सर बड़े हिट की तरफ ही जाना होगा, लेकिन गेंदबाजी की अगर हम बात करें तो बहुत ही बेहतरीन देखने को मिल रही है। चैनल में गेंदबाजी देखने को मिल रही है। सूरज भोईर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए इस मरतबा उछाल दिया है गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर। 6 रन स्ट्रेटिश लॉन्ग ऑन, सीधा वीआईपी डाइस को सलामी देता हुआ सिक्सर। बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ विजय भोईर के बल्ले से। कल के दिन भी कमाल की बल्लेबाजी की और आज पहली गेंद का सामना किया और अपने इरादों को जाहिर कर दिया। ये देखिए किस तरह से यहाँ पर ये सिक्सर लगाया है। बिल्कुल बल्लेबाज के सामने ही गेंद रही थी और स्टैंड एंड डिलीवर। 6 रनों के लिए गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई अच्छा स्ट्रोक आता हुआ इस वक्त विजय के बल्ले से। सिक्सर की मदद से स्कोर 25 पर जा पहुँचा है। अब यहाँ से जो इक्वेशन है 9 गेंदें और 29 चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन इस सिक्सर ने भाभी सर कहीं ना कहीं इस मुकाबले में थोड़ी सी गर्मी ज़रूर लाई है। बिल्कुल कोशिश कर रहे हैं, और कहा जाता है कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 9 गेंदें 29 रन। जितनी तेज गेंद की थी उतना तेज शॉट। आज मैच रेफरी ने कहा है कि अब कोई भी टीम अगर समय से खेलती नहीं है तो उसको पेनलाइज किया जाएगा। जी बिल्कुल, आज के दिन जितनी भी टीमें खेलने वाली सभी से मैं कहूँगा कि समय के मामले में हमें प्लीज़ सहयोग करें। सूरज भोईर एक बार फिर से सामना करेंगे विजय का। बहुत ही शानदार सिक्सर लगाया था पिछली गेंद के ऊपर उन्होंने। इस मरतबा फिर से फोर्स किया डाउन द ग्राउंड। 6 रन। क्या बल्लेबाजी अब कर रहे हैं विजय भोईर, और विजय की तरफ विजय का दूसरा कदम। जी बिल्कुल बाबे सर, विजय की नज़र अब विजय की तरफ है। क्या स्ट्रोक खेला वहाँ पर, फोर्सिंग स्ट्रोक। कमाल की बल्लेबाजी इस वक्त होती हुई अब विजय भोईर द्वारा बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर आ चुके हैं। ऑन द राइज फोर्स किया था, सिर काफी स्थिर था, गेंद डाउन द विकेट
सीधा वीआईपी डाइस पे। कैप्टन अक्षय मडवी, आपको हर गेंद के ऊपर मीटिंग नहीं करनी है, इस बात का भी ध्यान देना है। 31 रन मैच में वापस होती हुई पावर शेलर, विजय की पावर शेलर के लिए पावरफुल बल्लेबाजी, हलचल पैदा हो गई। अब राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए सूरज भुईर, विजय भुईर के लिए स्टेप में चूके, दबाव, डेड बॉल। जी बिल्कुल, यहाँ पर कहीं ना कहीं अब गेंदबाज थोड़े से दबाव में आ रहे। जिस तरह से अब तक गेंदबाजी की, पहले 2 गेंदें वाइड, उसके बाद बैक टू बैक 2 सिक्सर, लेकिन कमाल की बल्लेबाजी यहाँ पर करे इस वक्त विजय भुईर। अब पूरी तरह से मैच में भाभी सर गर्मी आ चुकी है। 8 गेंदें और 23 रन चाहिए यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए। विजय भुईर राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, 2 सर्कल के अंदर खिलाड़ी हैं, विकेटों के पीछे। इस मरतबा हुक करने की कोशिश, अच्छी गेंद थी, विकेटों के ऊपर से चली गई डॉट गेंद। गेंदें बची है इस वक्त 7 और रन चाहिए 23। अच्छी वापसी यहाँ पर कहना होंगी इस वक्त रही है सूरज की, जहाँ पिछली 2 गेंदों के ऊपर 2 सिक्सर लगाए थे विजय ने। 7-23 का इक्वेशन। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए सूरज भुईर, इस मरतबा ड्राइव किया बहुत तेज, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 1 रन बना। और जब तक के गेंद को उठाते 2 रन बना लिए बैट्समैन ने। बिल्कुल, बहुत तेज स्ट्रोक खेला था वहाँ पर विजय ने, लेकिन अच्छी फील्डिंग रही दूर से आते हुए खिलाड़ी के। उसी बीच 2 रन पूरे किए, 2 रनों की मदद से स्कोर 33 पर जा पहुँचा है। अब 1 ओवर और 21 रन, लेकिन विजय भुईर जब तक वहाँ रहेंगे आशाएं जीवित रहेंगी पावर शेलर की। अगला मुकाबला 40+ से, लेकिन उसके बाद के मुकाबले के लिए RD 440 और जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा, ये दोनों टीमों को टॉस के लिए तैयार रहना है। एक ओवर और 21 रन। गेंदबाजी में आखिरी ओवर के लिए गेंदबाज सागर भुईर आए हैं। समय में 3 मिनट बचे गुड बॉय केवनी दिवे के। तो लास्ट ओवर के लिए अब सागर भोईर को बुलाया गया है। 6 गेंदें और 21 रन यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। सागर भोईर राइट आर्म ओवर द स्टंप्स, इस मरतबा खड़े खड़े गेंद को आसमान में खेला है, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी उसके नीचे और आउट हो गए बैट्समैन जय जोशी। तो पहली गेंद के ऊपर विकेट निकालते हुए वहाँ पर सागर भोईर, जयेश जोशी की पारी यहाँ पर समाप्त होती हुई। स्ट्रोक तो अच्छा खेला था लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे वहाँ पर जयेश। ये देखिए किस तरह से इस गेंद के ऊपर आउट हुए वहाँ बल्लेबाज। सफल होकर थोड़ा सा खेलने की कोशिश की थी, लेकिन तारीफ करना होगी वहाँ पर लॉन्ग ऑफ पे खड़े हुए खिलाड़ी ने बहुत ही शानदार क्या समाप्त किया। अगले बल्लेबाज इस वक्त आते हुए नयन नॉन स्ट्राइक पर आएंगे, जबकि इस वक्त स्ट्राइक पर है विजय भोईर। सामना करेंगे सागर भोईर का। अब यहाँ से 5-21 का इक्वेशन आ चुका है इस मुकाबले को जीतने के लिए। 5 गेंदे 21 रन। विजय भोईर 2 सिक्सर जड़ चुके हैं, बहुत कुछ डिपेंड है उन्हीं के ऊपर। और आउट बैट्समैन, अब उम्मीद है थोड़ी सी मान पड़ती हुई पावर शेलर की।
जी बिल्कुल भावे सर, विजय भीर जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन अब वो आउट होकर वापस जाते हुए ये देखिए किस तरह से आउट हुए वहाँ पर सागर की गेंद के ऊपर विजय। बिल्कुल वहाँ पर अच्छी गेंद थी, विकेटों के बीच में आ रही थी ये गेंद और फ्लिक करने की कोशिश की थी वहाँ पर विजय ने। बैक टू बैक अब 2 विकेटें गिरती हुई पहले हमने देखा कि जयेश जोशी और उसके बाद विजय भोईर। अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है 16 ओवर में सागर भोईर द्वारा। अब इक्वेशन थोड़ा सा मुश्किल होता हुआ, 4 गेंदें और 21 रन चाहिए यहाँ से इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन सिंह इज किंग। हरिकेश सिंह इस वक्त आए बल्लेबाजी के लिए। हरिकेश बल्लेबाजी को आए हैं, लेकिन चारों गेंदों को बाहर मारना होगा, जब जाके बात बनेगी। अब इस तरह की सिचुएशन रहती है, मज़र तो बनी वरना अब्दुल गनी। बढ़िया गेंद, भूल भुलैया, लेकिन आउट हो गया हरिकेश, रन आउट। बहुत बढ़िया गेंद रही थी इस बार वहाँ सागर भोईर की। कहीं ना कहीं गति में थोड़ी सी कमी की थी उन्होंने, वही कारण था कि सही तरीके से खेल नहीं पाए थे हरिकेश। इस मुकाबले के बाद एक 40+ का मुकाबला हम देखेंगे। तीन गेंदें और 21 रन अब यहाँ से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। सामना करेंगे नयन। अब कोई वाइड या नो ना रहे तो हम कह सकते हैं कि गुड बाय केवनी दिवे की नज़र अगली पायदान पर। बढ़िया गेंद, अंधाधुन बल्ला चला दिया। क्या बॉलिंग कर रहे हैं वहाँ पर, कमाल की बॉलिंग सागर भोईर कर रहे हैं। अवक्या ने कह दिया है कि हम मुकाबला जीत चुके हैं, थोड़ा सब्र से बची हुई गेंदें करें। तो नयन की पारी भी यहाँ पर समाप्त होती हुई इस ओवर में अब तक 4 विकेटें गिर चुकी है। अब पूरी तरह से इस मैच के ऊपर अपना कब्जा जमाती हुई गुड बाय केवनी दिवे। जो टारगेट रहा था पावर शिलार के सामने वो 54 रनों का टारगेट रहा था, लेकिन कहीं ना कहीं हमने देखा कि शुरुआत उस प्रकार की नहीं जहां पर सचिन जो उनके ट्रम्प कार्ड बल्लेबाज वो सस्ते में आउट हुए, उसके बाद दिनेश कोई रन नहीं बनाया। गुड बाय केवनी दिवे पावर शेलार को बाय बाय कहती हुई, जिस तरह के पावर शेलार की आज जो गेंदबाजी रही वो भी अच्छी नहीं रही, बल्लेबाजी भी नहीं अच्छी रही। इस मरतबा लेग स्टम्प को छोड़ती हुई गेंद वाइट। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए धीमी गेंद, उछाल दिया गेंद को डाउन द ग्राउंड, और बहुत बढ़िया कैच कप्तान का अक्षय मडवी थे लॉन्ग ऑन पे। एक और विकेट। कितनी गेंदें बची है मैच हारने के लिए? एक गेंद बची है पावर शेलार को। इस मरतबा वाइट। देखिए एक गेंद आपको करना है, वो भी स्टंप में नहीं की जा रही है।
और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है गुड बॉय केवनी दिवे ने. कॉन्ग्रेचुलेशन गुड बॉय केवनी दिवे, स्पेशली कैप्टन अक्षय मडवी उर्फ ओक्या. हार्ड लक सचिन भोईर, हार्ड लक दिनेश भोईर, and hard luck Power Shelar.